शहांनी एक वक्तव्य केलं होतं की शरद पवार हे भ्रष्टाचारांचे सर्वात मोठे सरदार आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या बाबतीत ते बोलले होते की औरंगजेब फॅन्सी क्लबचे प्रमुख आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं। त्यावर धनंजय मुंडे साहेबांनी प्रतिक्रिया दिली होती की अमित शहा जे बोलले त्याच्यात काहीतरी तथ्य असेल। मुळामध्ये अमित शहा असतील किंवा कुठला या स्तराव या हुद्द्यावरचा व्यक्ती जर का बोलत असेल तर त्याच्यामध्ये काही ना काही तथ्य असतं। तुम्ही आणि मी हे शेतकरी कुटुंबातले आजपर्यंत काम करणारे कष्ट करणारे महाराष्ट्रातली आम जनता आहे। आपली प्रगती आणि ही जी वेगवेगळ्या लोकांची झालेली प्रगती याच्यातली तफावत जर का बघितली तर कुठे ना कुठे दाल में कुछ काला आहे। अमित भाई शहा काय बोलले याची मला कल्पना नाही, कोणाविषयी बोलले ही कल्पना नाही, पण या मुद्द्यावर राहणारा जो व्यक्ती असतो त्या केलेल्या वक्तव्यामध्ये कुठे ना कुठे तथ्य असतं, त्याच वेळी तो बोलतो। आपल्या पक्षातर्फे लढवण्याची तयारी आहे। मुळामध्ये आता विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढणार हे त्रिकाली वाद सत्य। त्याच्यानंतरच्या काळामध्ये सगळेच विधानसभा निवडणुकीमध्ये इच्छुक असतात असं म्हणता येत नाही, परंतु प्रत्येक पक्षाची ताकद दाखवण्याची जी संधी असते किंवा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला कुठे ना कुठे न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून अजितदादांनी कदाचित त्यांचं ते मत मांडलं असेल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या त्या पक्षाने त्याच्या बळावरती निवडणूक लढून नंतर मग सत्तेचं समीकरण बनण्याकरता ते एकत्र येऊ शकतात, परंतु पक्षाची ताकद वाढवायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था या पक्षाच्या चिन्हावरती स्वतंत्र लढल्या पाहिजे या मताची मी सुद्धा वैयक्तिक सहमत आहे। विधानसभेचा उल्लेख आपण केला फायनल मुळामध्ये ही जागा महायुतीला मिळाली पाहिजे हा सगळ्यात मोठा आमचा आग्रह आहे। धुळे, जळगाव, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आमची चाचणी चाललेली आहे। जो कॅन्डिडेट निवडणुकीला या ठिकाणी सामोरी जाऊन त्याची ताकद दाखवत असेल किंवा त्याचं रेटिंग जर का चांगलं असेल निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून तर त्या पक्षाकडे ती जागा गेली पाहिजे असा आग्रह महायुतीच्या नेत्यांनी किंवा तशा स्वरूपाचं कार्य सुद्धा चालू केलेलं आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी जो इलेक्टिव्ह मेरिटचा कॅन्डिडेट असेल त्या बाबतीमध्ये त्या पक्षाकडे ती जागा जाईल। किती जागा येतील राज्यात आपल्या महायुती? आमच्या जागा तर बऱ्याच लढवायची इच्छा आहे, पण किती येतील हे जोपर्यंत सर्व्हे मधनं कार्यकर्त्यांच्या आढाव्यामधनं आलेल्या कार्यकर्त्यांच्या इच्छुक उमेदवारांनंतरच तो आकडा हा फायनल होऊ शकतो। ज्या ठिकाणी आमची मजबूत स्थिती असेल त्या जागा कमी जास्त होऊ शकतात, अधिक होऊ शकतात, मायनस होऊ शकतात, पण आमची शक्ती दाखवल्यानंतरच आकडा तुम्हाला बाहेर बघायला। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।